फार मोलाचा वाटा आहे आणि त्याचा प्रत्येक या ठिकाणी आल्यानंतर आला. या शाळेतील प्रत्येक माजी विद्यार्थी हा प्रत्येक क्षेत्रामध्ये गेलेला दिसतोय. प्रत्येकाने ओळख करून देताना त्याची कल्पना आली आणि या शिक्षकांचे ऋणी होण्यासाठी या शिक्षकांच्या केलेल्या त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून इथील जे विद्यार्थी आहेत सचिन काळजी असतील किंवा मला नावं पण नाहीत माहिती डोंगरे असतील किंवा आणखी काही माजी विद्यार्थी आहेत यांनी हा जो अतिशय उत्कृष्ट उत्स्फूर्त आणि अतिशय छान हा कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि हा अतिशय आनंदात कार्यक्रम चालू आहे. यामागे त्यांची तळमळ आहे, त्यांचे शिक्षकांनी घेतलेल्या कष्टाची जाणीव आहे, हे सगळं त्यामधून दिसून येते. आणि इथं आल्यानंतर एक अतिशय आनंदाचा क्षण वाटला. मी अजून माझ्या आयुष्यात हा असा आनंदाचा क्षण मी अनुभवलेला नव्हता, परंतु मला वडिलांच्यामुळे किंवा सचिन काळजी सरांनी सांगितलं बऱ्याच वेळा की यायलाच पाहिजे आणि त्यामुळे मी ते येऊ शकले. याच्याबद्दल मी सगळ्यांचे ऋणी आहे, आभार व्यक्त करते. आणि या जे विद्यार्थी या शाळेतून बाहेर पडले यांना मी त्यांच्या भावी आयुष्याबद्दल शुभेच्छा देते. त्यांनी या शाळेचं नाव लौकिक केलेलंच आहे, नाव लौकिक आपण करणार आहे आणि त्यांच्या या कार्यातून असं वाटतं की त्यांनी या शाळेसाठी खूप खूप करत आहे आणि त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करते. आणि या सगळ्या विद्यार्थ्यांना आता जे भावी नागरिक झालेले आहेत, आता सध्या कार्यभार आपल्या देशाचा बघतायत, असेच हे जे सर्व विद्यार्थी आहेत त्यांना मी शुभेच्छा देत आहे. आणि आज फादर्स डे आहे, वडिलांच्या सुद्धा ऋणाचं आपण ऋण व्यक्त करायला पाहिजे. पहिला गुरु आपला आई असते, दुसरा वडील असतात, शिक्षक असतात आणि यांचं ऋण कधी फिटत नाही, फेडू शकत नाही आपण, तरी पण थोडंसं ऋण त्यांचं आपण फेडण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मी सुद्धा एक वडिलांच्या बद्दल 4 शब्द लिहिलेले आहेत, ते इथं मी वाचून दाखवते. इथं मला संधी दिली त्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांचा आभार मानत आहे. बाबा माझे प्रेमाचा सागर, बाबा माझे प्रेमाचा सागर, दिला त्यानी जीवना विश्वास, दिला त्यानी जीवना विश्वास. आई वडील माझे थोर, किती वर्णू त्यांचे कर्तृत्व, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. कठीण परिस्थिती थंडी कट वातावरणात राहिलात हो तुम्ही सदैव आमच्यासाठी कष्टात. रात्रीचा दिवस अन दिवसाची रात्र करुणी, बाबा तुम्ही आम्हा बनविला सक्षम. बाबा माझे मायेचा सागर, दिला तुम्ही जीवना विश्वास. ज्ञानाची शिदोरी अन सत्कर्माचा वसा, ज्ञानाची शिदोरी अन सत्कर्माचा वसा. देऊनी हो तुम्ही आम्हाला बनविला सक्षम, देऊनी हो तुम्ही आम्हाला बनविला सक्षम. आत्मविश्वास अन जिद्द यांच्या जोरावर तुम्ही गाठली हो प्रगतीची शिखर, तुम्ही गाठली हो प्रगतीची शिखर. आपल्या गरजांना आवर घालून तुम्ही केल्या हो आमच्या इच्छा पूर्ण. बाबा तुम्ही आमचा दीपस्तंभ, बाबा तुम्ही आमचा कल्पवृक्ष. या कल्पवृक्षाच्या छायेत आयुष्य जगू दे, आमचा हा कल्पवृक्ष सदा बहरत राहू दे. बाबा माझे
तयार करून ठेवलेले होते, बरेच वर्ष झाले, परंतु त्याला आज मला त्याची संधी मिळाली आहे. आणि वडील शिक्षक, एक शिक्षक आणि त्यांची मुलगी त्याच्याप्रमाणे एक वडील, या वडिलांचं ऋण फेडू आपण शकत नाही. आणि त्यांच्याबद्दल ह्या 4 ओळी मी लिहिल्या होत्या, परंतु त्या मी आज सादर केलेल्या आहेत. झालं का बघायला. धन्यवाद.